ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि वसंत डावखरे यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे। या निवडणुकीत डावखरेंनी पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलाय। वसंत डावखरे यांनी आक्रमकता हवी पण आक्रस्ताळेपणा नको अशा शब्दात कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला। जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। जितेंद्र आव्हाड यांनी एक नवी राजकारणाची नवी स्टाईल ठाणे जिल्ह्यामध्ये आणलेली आहे आणि त्यामुळे ते अनेक वेळा वादात सुद्धा सापडलेले आहेत। या सगळ्या स्टाईलमुळे कुठेतरी पक्षाची प्रतिमा मलिन होती असं वाटत नाही तुम्हाला? याच्याबद्दल मी न बोलणं जास्त उचित समजतो, कारण त्यांच्याबद्दल ते आमचे कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा आदर राखणं हेच आमचं कर्तव्य समजतो मी। त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांच्याबद्दल मला कुठलीही टिप्पणी करायची नाही। पण पक्षाला या संदर्भात माहिती आहे त्या कार्यशैलीचा कुठेतरी फटका बसतो? मी माझी भावना सांगितली, पक्षाची भावना आमच्या पक्षासाठी सांगते। तुमचे मतभेद आहेत निश्चितपणे, पण त्यानंतर तुम्ही तिळगुळ सुद्धा एकमेकांना दिला, पण गोडवा अजून दिसत नाही। मतभेद हे एखाद्या लोकशाहीचं जिवंतपणाचं लक्षण आहे। काही लोकांची कार्यशैली आक्रमक असू शकते, मी आक्रमक होतो आहे, मला आक्रस्ताळेपणा कधी आवडत नसतो, हा आपला फरक आहे।